करतो की आपण शरदचंद्रजी पवार यांचं शाल पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देत स्वागत करावं. सोबतच पवारसाहेब आम्ही एक परंपरा इथे जोपासली आहे. आम्ही पुष्पगुच्छ देत नाही, गेली अनेक वर्ष आम्ही पुस्तक देतो आणि यंदा आम्ही ते पुस्तक तुम्हाला द्यायचं ठरवलंय. ते राणी गिराईचं आहे. या राणी गिराईनं 500 वर्षांपूर्वी चंद्रपूर हे शहर बसवलं आणि इथल्या राज्यकारभाराला एक नवीन दिशा दिली. ते पुस्तक आम्ही आमच्या वतीनं आपल्याला देत आहोत. पवारसाहेबांचं स्वागत अध्यक्ष प्रमोद काकडे आणि सचिव करत आहेत. त्यासोबतच चंद्रपूरच्या बांबू अकादमीतून तयार झालेलं एक सुंदर स्मृतिचिन्हही आम्ही पवारसाहेबांना देत आहोत. टाळ्यांचा गजर प्लीज होऊया आपल्या सर्वांच्या वतीनं. धन्यवाद. मी पुस्तक देत स्वागत करण्याची विनंती करतो. अनिल देशमुख साहेब आपल्यात आहेत. उपाध्यक्ष प्रवीण बत्की जिथे उभे असतील त्यांनी यावं. उपाध्यक्ष प्रवीण बत्की पुस्तक देत स्वागत करतील अनिल देशमुख यांचं. त्यानंतर साईनाथ सोनटक्केंनी पुढे यायचं आहे. ते स्वागत करत आहेत रमेश बंग साहेबांचं. साईनाथ सोनटक्के रमेश बंग साहेबांचं. त्यानंतर मजर अली पुढे येतील. संदीप आजोरिया साहेबांचं आमदार त्यांचं स्वागत करतील. प्रकाश गजबी आमदार आहेत त्यांचंही स्वागत. प्रशांत देवतळे पुढे येतील. पुढे ते स्वागत करतील आमदार प्रकाश गजबी यांचं. मित्रो, यापूर्वी मला आठवते नेताजी नगर भवन संदीपभाऊ कट्टमवार यांचंही जितेंद्र मशालकर स्वागत करतील. जिल्हाध्यक्ष शरद पवार साहेब आले होते तेव्हा मला आठवतं नेताजी नगर भवन आणि 7 मजली इमारतीचं लोकार्पण होतं आणि त्यानंतर पवार साहेब पहिल्यांदाच येत आहेत. 2 गोष्टी मला या ठिकाणी आवर्जून सांगायच्या आहेत. पत्रकार संघाचे अध्यक्ष, दैनिक सकाळचे जिल्हा बातमीदार आहेत हे विशेष. काल एका पत्रकार परिषदेत त्यांनी खूप छान मिश्किल अशी शेरेबाजी केली होती लाभार्थी या विषयावर. म्हणून मी मुद्दाम सांगितलं पत्रकार संघाचे अध्यक्ष, सकाळचे जिल्हा बातमीदार. दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्या सगळ्यांना मला एक गोष्ट सांगायची आहे. त्यासाठी या सभागृहानं टाळ्यांचा गजर केला पाहिजे. या माणसाची एनर्जी मी आणि सामसूचे प्रतिनिधी संजय कुमरा 2 दिवसांपासून साहेबांना फॉलो करत आहोत आणि त्या माणसाची एनर्जी आणि ध्वज आपण लक्षात घेतला तर हा एक खूप मोठा आदर्श आहे. सतत काम करूनही एनर्जी लेवल कशी मेंटेन करायची आणि त्याच्यामुळे तो एक मोठा आदर्श आपल्या सर्वांसाठी आहे. मी प्रास्ताविक करण्यासाठी विनंती करतो प्रमोद काकडे. धन्यवाद आशिष. मी फार वेळ घेणार नाही, परंतु 18 वर्षाआधी चंद्रपूरला आले होते तेव्हा कदाचित मी पत्रकारितेच्या पहिल्या वर्गाला असेल आणि उपस्थित 95% पत्रकारांनी महाविद्यालयीन जीवनात असेल किंवा पत्रकारिता करत असेल. आज तुम्ही 18 वर्षांनंतर इथे आला आणि सगळे पत्रकार झालेले आहेत आणि महाराष्ट्रातील अनेक मोठे नेते चंद्रपुरात येऊन गेले, त्यांच्याशी पत्रकारांची भेट झाली. परंतु पवारसाहेब कधी येतील अशी रुखरुख आमच्या सर्वांच्या मनात होती. तो आज दिवस निघाला आणि तुम्ही इथे आले. आणि राजकारणात लोक फार वेळ पाळत नाही, पण पवारसाहेब म्हटलं की टाईम त्यांचा राजकारण पक्षाचे चिन्ह घड्याळ असल्यामुळे कदाचित असू शकते. म्हणून सर आज तुम्हाला प्रश्न सांगतो की पत्रकार अर्धा तासासाठी उपस्थित होते. फार क्वचित सभागृहाची परिस्थिती पत्रकार पहिले आणि नेते नंतर येतात, परंतु आज पत्रकार पहिले आले आणि नेते नंतर आले. बदलणाऱ्या वाऱ्याची दिशा ओळखणारे व्यक्ती म्हणून पवारसाहेबांना सर्वत्र ओळखतात. महाराष्ट्रात कुठल्याही घटनाचा पवारसाहेबांचा हात असो अथवा नसो, त्यांच्याशिवाय ती घटना खरोखरच होत नाही राजकीय संदर्भातील. म्हणून आज पवारसाहेब जेव्हा इथे आले आणि सगळे विद्यार्थी म्हणून आम्ही तुमच्या समोर उभे आहोत, मला अशी विनंती आहे की राजकारणाचं देशातलं विद्यार्थी म्हणून तुम्ही आम्हाला ओळखले जातात. इथे विवेचन करावं, त्यानंतर आम्ही आमच्या मनाच्या शंका आणि जी सध्याची परिस्थिती त्याबद्दल आम्ही प्रश्न विचारू. धन्यवाद. तुमचे प्रश्न तुम्ही मोकळेपणाने विचारू शकता. त्याच्यात काय असेल पहिल्यांदा
मी माझ्या वयाच्या 7 वर्षी चंद्रपूरला त्यांना 18 वर्षाने हे कालपासून मी सांगता येतं की 18 वर्षाने आलो 18 वर्षाने आलो. आता माझं वय 78 आहे. त्यामुळे त्याचा 18 महिन्यात केले तरी 7 वर्षी झालं. त्या हरकत नाही. 18 वर्षी आले त्यानंतर सुद्धा 18 वर्षी 78 वर्षी इतक्याच उत्साह येण्याची अजून एक व्यक्ती माझ्यात आहे. मी त्याची प्रेरणा या राज्याचा सर्वसामान्य माणूस आहे आणि म्हणून त्याच्या उद्देशी कृतज्ञता व्यक्त. मला आनंद आहे की तुम्ही या ठिकाणी पुस्तक दिली. मी अनेक ठिकाणी सांगत असतो की कुठल्याही कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर शैक्षणिक कार्यक्रमात गेल्याच्या नंतर मी सतत सांगत असतो की तुम्ही हार लक्ष देणं बंद करा आणि आपण वाचन संस्कृती वाढवली पाहिजे तेव्हा पुस्तक आणि अनेक ठिकाणी ते पाळलं जातं. मला माहिती नाही वाचन तुमच्यापर्यंत कशी आली पण याचा अर्थ तुम्ही स्वतःहून हा निर्णय यापूर्वी घेतला आणि ही एक पद्धत चांगली केली त्याबद्दल तुमचं मी अभिनंदन करतो. मी एकदा असं ते वाचन केलं आणि पुण्याच्या एका संस्थेमध्ये गेलो आणि संस्थेमध्ये गेल्याच्या नंतर साहजिकच त्यांनी माझं वाचन लक्षात ठेवलं होतं. त्यांनी कुठल्याही प्रकारची फुलं मिळवले देतात एक अतिशय चांगलं कव्हर घालून एक पुस्तक घेतलं. पुस्तक घेण्याच्या नंतर सहसा पुस्तक जर कव्हर घालून दिलं असेल तर देणाऱ्यांच्या समोर ते उघडायचं नसतं. घरी गेल्यावर शांतपणाने उघडायचं. तुम्ही आता पुस्तक काही कव्हर घालून दिलेलं नाही त्यामुळे मला काही चिंता नाही. सांगायचं कारण असं की पुण्यामध्ये त्या संस्थेने मला पुस्तक दिलं कव्हर घालायच्या नंतर आणि मी घरी गेल्यावर बघितलं तर गोलगावकर गुले यांनी लिहिलेलं बंचेस ऑफ थॉट नाव किंवा शरद पवारांना गोलगावकर गुलेंनी लिहिलेल्या पुस्तक पेवाने दिलं त्या सगळ्या पाहण्यांचं मी म्हणजे यजमानांचं मी आभार मानले आणि एक गोष्ट ठरवली की कुठे पुस्तक दिलं आणि ते कव्हर असेल तर पहिलं कव्हर उघडायचं आणि नंतर नक्की पुस्तक काय ते बघायचं तर घोटाळा वाटतात. पण तुम्ही महाराणी लिहायच्या वगैरेचं पुस्तक लिहिलेलं आहे. चंद्रपूर शहराच्या किंवा देशातल्या प्रत्येक महत्वाच्या शहराच्या इतिहासात शहराच्या उभारणीमध्ये काही मान्य व्यक्तींचं योगदान असतं आणि अशा व्यक्तींचं स्मरण एखाद्या पुस्तकाच्या माध्यमातून होत असेल तर ही गोष्ट अतिशय आनंदाची आहे. आणि चंद्रपूर म्हटल्यानंतर महाराणी विनायक याच्याबद्दल काही अधिक सांगण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून तुम्ही त्याबद्दलचं पुस्तक लिहिलं त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे पहिल्यापासून आभार मानतो. मला वाटते की आता एवढं प्राथमिक वेळ केल्याच्या नंतर तुम्ही प्रश्नाची सुरुवात करायला हरकत नाही. नंतर काय असेल तर मी अवश्य बोलतो. शिवसेनेचे जे कन्नडचे आमदार आहेत त्यांनी असा आरोप केलेला आहे भाजपवर की त्यांना 5 कोटी रुपयाची ऑफर देण्यात आली होती भाजपमध्ये जॉईन करायला. त्यांनी जे काही वक्तव्य केले ते माझ्या वाचनात आलं. ते आमदार ओळखतो ते आमदारांचे वडील आहेत ते माझ्या पक्षाचे आमदार होते. त्यांच्या मृत्यूच्या नंतर त्यांच्या ज्या मातुश्री आहेत त्याही माझ्या पक्षाचे आमदार. त्यामुळे त्या कुटुंबाचा माझा संबंध अनेक वर्षाच्या पासून आहे. पण हे जे ग्रस्त आहे हे शिवसेनेमध्ये आहे म्हणजे आमच्यामध्ये नाही. आणि त्याने अशा प्रकारचं विधान केलं. आता त्याच्यात सत्य काय मला माहिती कारण विधान करण्याच्या बद्दलचं त्यांचा लौकिक आहे. तर ते विधान कशाच्या आधाराने हे मी सांगू शकणार. पण त्यांनी सांगितलं की अशा अशा प्रकारची अमाऊंट त्यांना बीजेपीच्या एका नेत्यांनी केली. धक्कादायक अशा प्रकारचं स्टेटमेंट आहे आणि विशेषतः त्यांना दिली.
तर कदाचित तुम्हा लोकांना ते दुसरी पार्श्वभूमी माहीत नाही. त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्या भाजपच्या राज्याच्या अध्यक्ष शक्यता व्यवसाय दानवेचेही जावई आणि त्यामुळं मला माहिती झालं की कोणत्या हुंड्याच्या लोकांना रक्कम होती का आणखी कशाची रक्कम होती त्याची कल्पना मला स्वतःला नाही. पण जे केलेले स्टेटमेंट आहे हे अतिशय भयावह प्रकारचे स्टेटमेंट आहे. आणि या पद्धतीने एवढ्या मोठ्या रकमा देऊन जर लोकप्रतिनिधींना पुरण्याचा प्रयत्न केला जात असेल मला असं वाटतं की राज्य सरकारने त्याची निपक्षपातीपणानं चौकशी करावी आणि जर सत्य असेल तर त्या सत्याच्या पाठीमागे असलेल्या प्रवृत्तीच्या बाबतीत योग्य ती कारवाई करावी आणि सत्याचा आधार नसेल तर अशा प्रकारची वक्तव्य न करण्याच्या उद्देशाची भूमिका पवार साहेब काल ऍक्सिडेंट झाला होता. काल तुम्ही ऍक्सिडेंट झाल्यावर लगेच आपला थांबवला आणि मदतीला गेले. प्रत्येक वेळेस असं असतो कसं असं की तुम्ही सांगा तुमच्या डोळ्यासमोर एखादा अपघात झाला कोणी जखमी झालं तर तुम्ही थांबाल का? अशा गोष्टी करायच्या नसतात. त्याने आम्हा लोकांना अशा सगळ्या गोष्टी करण्याच्या संबंधित म्हणजे आम्ही सारखेच रस्त्यावर आणि त्यामुळे असे प्रसंग येतात. इतका प्रवास करणाऱ्या लोकांना काहीतरी असं बघायला मिळतं. आणि माझ्या दृष्टीने मी इतक्या अपघात बघितले. मी लोकमता बघितलं किनाऱ्याचा आज सगळं माणसं गेली. आम्ही आमच्या हातानेच त्यांचं काढली. घर 1 लाख घरं बांधण्याचा प्रसंग आला आणि हा प्रकार झाल्याच्या नंतर काही तासात आम्ही तिथे जाऊन पोचलो होतो आणि 15-15 दिवस तिथे राहून त्याच्या पुनर्बांधणीसाठी लक्ष घेतले. मुंबईमध्ये वावरा झाल्याच्या नंतर असं झालं होतं 300 लोक गेले. मी मुख्यमंत्री 6 दिवस झाले. 6 तारखेला मी मुख्यमंत्री झालो मार्च आणि मला माझा प्रकार झाला. साहजिक आहे की हा प्रकार झालेल्या मिनिटापासून जवळपास दुसऱ्या दिवशी 22-23 तास मला स्वतःला म्हणून निर्णय घ्यावा लागेल. राज्य प्रमुखांनी निर्णय जर भक्कम करण्यात घेतले तर सगळं नेमकं राहते. आता मी काही राज्य प्रमुख नव्हतो पण आम्ही आमचे सगळेच सहकारी त्या ठिकाणी एकत्रित होतो आणि आमच्या डोळ्यासमोर तो धक्का दिलेला आम्ही पाहिला आणि त्यामुळे प्रत्येकाला गाडी थांबून आम्ही सगळेच त्या ठिकाणी होतो. मी एकटाच होतो असं मी अनिल देशमुख होते ध्वन होते बाकीचे आमचे आणखी काही सहकारी होते सगळेच होतो. पण मला असं वाटतं की अशा वेळेला माणूस केलं कुणी असलं तर संकटग्रस्ताच्या मदतीला जाणं हे आपलं कर्तव्य. सर कर्जमाफी हा शेतकऱ्यांसाठी कायम उपाय आहे काय आणि यातून शेतकरी सक्षम होईल का असे आपणास वाटते का? असं आहे की हा कायम स्वरूपातून त्याच्यातनं सगळी सुटका होईल असं मी सांगेन. पण आज त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी ही पावलं टाकण्याची गरज. सगळ्यात चिंतेची गोष्ट आहे की मध्यंतरी म्हणजे मी स्वतः हे काम करत असताना आम्ही 71,000 कोटीची मागणी दिली तर त्यावेळेस थोड्याशा आत्महत्या कमी झाल्या आणि त्याही पेक्षा त्या 3 वर्षामध्ये देशामध्ये रेकॉर्ड अर्ज झाल्याचं उत्पादन झालं. आता काय झालं की त्यानंतर पुन्हा मध्ये येऊन गेल्याच्या नंतर हळूहळू हव्या तशा किमतीच्या मुद्द्यांची वाढ न झाल्यामुळं त्याच्या उत्पादन खर्चाचा आणि त्याला जी रक्कम प्राप्त याचा काही मेळ बसतो त्यामुळं कर्जबाजारी तणाव वाढला आणि आत्महत्याचे प्रकार वाढले. शेतकऱ्यांना या सोबतीची पुन्हा आकडेवारी परिस्थिती झाली की गेल्या वर्षात 1.5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आत्महत्याचं प्रमाण वाढलं आणि सगळ्यात जास्त आत्महत्या विदर्भामध्ये तर शक्यता तुमच्या क्षेत्रातल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची आकडेवारी कालच त्या ठिकाणी आहे. त्यामुळे ही परिस्थिती गंभीर आहे. त्यातून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी 2-3 गोष्टी केल्या पाहिजे. एक
कर्जमाफी केली पाहिजे. दोन, नवीन कर्ज त्याला उत्पादन वाढवण्यासाठी कमीत कमी व्याजामध्ये दिलं पाहिजे. आणि तीन, तो जो काही कष्ट करून शिकवतो त्याला चांगली किंमत दिली पाहिजे. या तीन गोष्टी जर केल्या तर हळूहळू या सगळ्या गोष्टी कमी पण मला माहिती नाही की सरकारने याच्यामध्ये जाहीर केलं 34,000 कोटी आम्ही माफ करू तारखा दिल्या. आतापर्यंत 3दा तारखा बदलल्या आणि आतापर्यंत या संबंधीचं जे सर्क्युलर काढलं ते 6 वेळेला बदललं असं माझ्या कानावर आलेलं. आणि त्यानंतर मगाशी कदाचित तुमच्यापैकी काही सरकारी सभेमध्ये असतील तर अनेक देशमुख यांनी सरकारची एक जाहिरात वाचून दाखवली. त्या जाहिरातीमध्ये स्पष्ट असं म्हणलेलं आहे ही जाहिरात मी लाभार्थी तुम्हाला आता 5 झाले. आता त्या जाहिरातीमध्ये साधं काही बळीराजाच्यासाठी ऐतिहासिक अशी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत स्वच्छ आणि प्रामाणिक 34,022 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. सुमारे 70 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ शिवाय थकीत किंवा अडचणीत असलेल्या 90% शेतकऱ्यांचा सातबाराचा घोटाळा पूरा करण्यात आला. म्हणजे पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे की झालं ते घडलंय का? तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की हे घडलेलं नाहीये. आता आणखी अशा गोष्टी आहेत की त्याच्यात सांगितलंय की शेतकऱ्यांच्या पिकाला उत्तम किंमत मिळवून दिल्यावर शेतकऱ्यांचं उत्पन्न 40,000 कोटीने वाढले. किंमत त्यांनी दिली कुठं म्हणजे डॉक्टर स्वामीनाथन ज्या शास्त्रज्ञांनी स्टेटमेंट केलं होतं ते उत्पादन खर्च अधिक 50% नफा हे सूत्र किमतीचं ठरवलं पाहिजे. आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांनी निवडणुकीच्या पूर्वी हे सूत्र आम्ही अंमलात आणू हे सांगितलेलं होतं. आणि म्हणून तशा प्रकारच्या किमतीची अपेक्षा त्याच्याकडून होती पण ती त्याची किंमत दिली नाही. असं असताना शेतकऱ्याचं उत्पादन 40,000 कोटीने वाढले इतकं पॉझिटिव्ह स्टेटमेंट या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून शासकीय योजनेचा लाभ घेतल्याबद्दल शेतकऱ्याला धन्यवाद देतो. आता ते काय लाभ घेतलाय मला माहिती नाही पण सांगायचं तात्पर्य असं की असं करू नये. राज्यकर्त्यांनी असं त्यावर आधारित इतकं महत्व शेतकरी करणं हे अयोग्य आहे. त्याच्यावर लोकांच्या मनात निराशा आहे. पदरात काही पडलं नाही आणि पदरात पडलं असं वाचवलं तर त्याच्यावर एक निराशा होते. आणि आज हा आत्महत्याग्रस्त जो शेतकरी आहे किंवा परिसर तिथं त्या शेतकऱ्याची मानसिक अवस्था नैराश्यातनं जाते. त्यामुळे ते नैराश्यातनं न जाईल कसा याची खबरदारी घेतली पाहिजे असं त्यावर आधारित अशा वाचण्यात टाकावं. राज्यामध्ये ऊस दरवाढीचं आंदोलन सध्या चिघळलेलं आहे. शेतकऱ्यांवर गोळीबारी झाला नगरमध्ये. हा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार अनासा दाखवत आहे असं आपल्याला वाटतं. प्रश्न असा आहे की त्यांनी गोळीबार झाला म्हणजे माझ्याही वाचनात आलं. इथे जे आमच्या पक्षाची सरकारी त्यांच्याशी मी बोललो आणि किमतीच्या प्रश्नावरून त्याच्यात या गोष्टी घडल्या असं मला सांगितलं. आम्ही शेतकऱ्यांची अपेक्षा होती त्या प्रकारची किंमत त्या ठिकाणी मिळत नव्हती. त्यावरून हा संघर्ष झाला. पण मला हेही सांगण्यात आलं की या फायटिंगच्या नंतर तिथल्या कारखान्याचे प्रतिनिधी आणि शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी एकत्र बसले आणि त्यांनी हा प्रश्न सोडवून सोडवला आणि त्यामुळं संघटनेने त्यांचं आंदोलन परत घेतलं अशी माहिती मला देण्यात आली. आणि अशी माहिती वृत्तपत्रात सुद्धा छापून आलेली मी बघितलेली. असं लोक अस्वस्थ होतात पण त्याच्यामध्ये बळाचा वापर शक्यतो टाळला पाहिजे. प्रश्न असा होता की मंत्रिमंडळामध्ये समजा नारायण आले तर त्याचा भाजपला काही फायदा होईल असं आपल्याला वाटतं का? की ज्यावेळी त्यांचा समावेश करण्याच्या संबंधीचा विचार भाजपने केलेला आणि त्यावेळेस भाजपला नक्कीच खात्री असली पाहिजे
की नारायण राणेंच्या आगमनानं गुणात्मक फायदा आपला होईल आणि तो गुणात्मक फायदा घेण्याच्या दृष्टीनं कोणी काही म्हणत असलं तर त्यांनी त्या संबंधीचा निर्णय आम्ही राबवणार ते सांगितलेलं आहे. कदाचित त्यांच्या मंत्रिमंडळाचे सुद्धा नारायण राणे आल्यामुळे जर्मनचा अतिशय उत्तम निवेदन होईल असाही त्यांचा समज असेल, त्यामुळे त्यांनी हा विचार घेतला. आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत समजा गरज पडली तर सेनेला साथ देणार का नारायणकडे उभे राहिले राष्ट्रवादी काँग्रेस? आम्ही काय अजून त्याचा विचार केला नाही, पण सत्ताधारी पक्षाच्या वडिलांना आम्हाला पाठिंबा द्यायचं काही कारण नाही. पवार साहेब, मला एक सांगा, राहुल गांधींचा राजकारणातला प्रवास तुम्ही बघितलेला आहे आणि गेल्या काही वर्षातला राहुल गांधींची राजकीय परिस्थिती आणि आताची विशेषतः गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या राजकीय प्रवासामध्ये तुम्हाला नेमकं काय बदल जाणवतोय तुमच्या इतक्या वर्षातला अनुभव पाहता? मला असं दिसतंय की राहुल गांधी तर त्यांनी या सर्व मोहीमध्ये एक आक्रमक प्रवृत्तीही दाखवलेली मी यापूर्वी दिसत आणि एक गोष्ट मला अशी दिसते की एकदा जाहीर बोललो होतो, कुठल्याही गोष्टीत कुठल्याही धोरणामध्ये तुम्हाला पुढे जायचं असेल तर त्याच्यात सातत्य पाहिजे. राहुल गांधींच्या बद्दलचे आत्तापर्यंत आता नाही याच्यापूर्वीचा हा अनुभव होता की 15 दिवसांची सातत्याने त्यांनी मोहीम काढली तर ते मोहीम करायची, तर त्याच्यानंतर 10 दिवस कुठं जायचे कुणाला कळायचं, परदेशात जायचे किंवा आणखी कुठं जायचे. आता या वेळेला मी पहिल्यांदा पाहतोय की पहिल्या दिवसापासून ते 3 वर आणि त्यामुळे सातत्य नसतं हा जो आक्षेप होता तो आक्षेप त्याने आता बदलायला सुरुवात केलेली की त्यांच्या दृष्टीने जमेची होती. पवारसाहेब, राहुल गांधी एक परिपक्व पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून तुम्हाला पटतायत का? मला अजून त्याला काँग्रेसला पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून त्याला घोषित केलेलं माझ्या वाटतं ते दुसरं कोणी केलेलं नाही, त्यामुळे 19% आपण त्याच्यावर भाष्य करेल. बाळासाहेब ठाकरेंच्या वेळीची शिवसेना आपण बघितलेली आहे आणि आताची शिवसेना आपण फार मोठे जाणकार आहात, तर या संदर्भात दोन शिवसेनेमधला फरक कसा वाटतो तुम्हाला, आताची आणि त्यावेळी? त्यावेळेचे नंतरच्या होते एक गोष्ट लक्षात की बाळासाहेब ठाकरेंनी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी केली तर सामान्य कार्यकर्त्याचा आत्मविश्वास वाढला आणि त्याबरोबर पडेल ते परिस्थितीला सामोरं जाण्याची एक प्रवृत्ती ही बाळासाहेबांनी उभ्या केलेल्या शिवसैनिकांच्या होती आणि ती आधी मला बघायला मिळते. सरकार चालवता येतं का याचा तुम्ही ठरवायचं. प्रश्न असाय की हे अनेक प्रश्नावर धोरणं ज्या पद्धतीची त्यांनी घेतली त्याच्यातून अनेक वेळेला राज्यातलं विद्यमान सरकार सत्तेत येण्यापूर्वी वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून नितीन गडकरींनी जे आंदोलन झाले होते त्याच्यामध्ये काही वेळ सहभागी नोंदवला होता किंवा विदर्भातल्या भाजप नेत्यांची आग्रही भूमिका होती. मात्र आता नितीन गडकरींनी अलीकडे केलेलं एक वक्तव्य असं आहे की विदर्भ सक्षम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत वेगळ्या विदर्भाचा विचार करू नये. काय वाटतं? म्हणजे विदर्भाच्या मागणीसाठी प्रयत्न करणारे अनेक विदर्भात आहेत. मी गडकरींची पूर्वीची स्टेटमेंट वाचते, देवेंद्र फडणवीस वाटते, हे दोघांनी त्या संबंधीचा आग्रह यापूर्वी झालेला माझ्या वाचनात आला. सत्तेमध्ये ते आल्याच्या नंतर अलीकडची त्यांची स्टेटमेंट वाचली, त्याच्यामध्ये देवेंद्रांनी भूमिका घेतली. सध्या मी राज्य चालवते तेव्हा माझ्या डोक्यात आहे जेव्हा राज्य चालवत असते सत्ता असते त्याच वेळी निर्णय घेतले, राज्य चालवायचा अधिकार नसेल त्यावेळेला निर्णयाच्या बद्दल काही माहिती केली तर त्याला काय असतं. त्यामुळे त्यांचे किती प्रामाणिकपणाला आग्रह होता याबद्दल कोणाच्या मनात शंकेची परिस्थिती आणि ती सक्षम होण्याच्या बद्दलची भूमिका या ठिकाणी गडकरी साहेबांनी मांडली. त्यामुळे त्यांचाही या संबंधीचा आग्रह किती होता ते मी आज त्या संबंधीचं वाटत होतो. आमच्या पक्षापुढची मात्र आमची भूमिका असते की विदर्भातल्या लोकांना स्वतंत्र राज्य हे हवं असेल आणि त्या संबंधीचा निर्णय त्यांनी लोकशाहीच्या माध्यमातून घेतला तर त्या निर्णयाचा सन्मान करण्याची भूमिका
आगामी निवडणुका ज्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आगामीच्या निवडणुका होतील 2019 मध्ये, त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस सोबत किंवा मग शिवसेनेसोबत दोन कोणाचा पर्याय नाही? शिवसेनेच्या सोबत जाण्याचा प्रश्नच नाही. आम्ही अनेकदा आम्ही आणि काँग्रेसचे एकत्रित करणारे निवडणुका करतोय. राज्य चालवलं दिल्लीमध्ये 10 वर्ष मनमोहन सरकार क्लिअर होतं, स्वतंत्रमध्ये माझ्यावर होती. महाराष्ट्राच्या सरकारमध्ये अनिल होते, रमेश भट होते, आमचे बाकीचे सरकारी होते. महाराष्ट्रात 15 वर्ष आम्ही एकत्र सरकार चालवले. त्यामुळे आम्हाला एकत्र सरकार चालवायचा अनुभव आहे आणि त्यावर म्हणजे जवळीकच करायची नाही. तर ज्यांच्याबद्दलचा अनुभव ठीक आहे त्यांच्याबद्दलचा विचार केला जातो. सर, काल आणि आज दोन्ही सभामधून आपण भाजपा सरकार हे लबाड आहे असं वक्तव्य केलं. लबाड हा शब्द मी नाही वापरला. मी एक काल उदाहरण सांगितलं. आमच्याकडे उदाहरण आहे, लबाडाच्या एकीकडे शेतकऱ्यांना बोलताबा देतात असे बोललं, परंतु दुसरीकडे अमरावतीमध्ये आपल्या नागरिक सत्कार कार्यक्रमामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला दिलदार विरोधक असं बोलतात. तर याच्या मागची प्रतिक्रिया काय हे सांगा. ते विरोधक म्हणजे ना ते प्रामाणिकपणाने त्यांनी सांगितलं की हा विरोधक तर राजकारणामध्ये आम्ही विरोध करतो, पण पाठीमागून काहीतरी एका वेगळ्या पद्धतीने करायचं असेल तर उभार करायचं म्हणून कदाचित ते म्हणजे ते भारताला विरोधकच करतो. मंत्रिमंडळात समावेश झाला तर शिवसेना पाठिंबा काढेल, अशा वेळी राष्ट्रवादी भाजपचं सरकारला समर्थन देणार हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी केल्या जात आहे. सरकार व्यापाऱ्यांवर कारवाईची भाषा करते, कारवाई करत नाही. असं की आज खऱ्या अर्थानं मराठवाड्याचे बघितलं, आणखी काही जिल्ह्यात बघितलं, शेतकऱ्यांसाठी जाऊन बघितलं. उद्या आमचे सरकारी व्यवसायाची इथं आहे तर त्यांनी उद्या प्रत्येक क्षेत्रात जाऊन पिकाची परिस्थिती काय ही बघण्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्यामुळे त्यांना काय किंमत मिळते ही त्याच्याकडून जाणून घ्यायची उद्या व्यवस्था केलेली आहे. स्वच्छ असं चिंता बघितले की जी ठरवलेली मिनिमम सपोर्ट प्राईस आहे ती सुद्धा त्याला मिळत नाही. आता खरं त्याच्यात व्यापाऱ्याला किती देऊन द्यायचा हे मला आज सांगता येणार. कारण कायदा असा आहे MSP याचा अर्थ मिनिमम सपोर्ट प्राईस. मिनिमम सपोर्ट प्राईस याचा अर्थ केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने किमान आधारभूत किंमत ठरवल्याच्या नंतर त्या आधारभूत किमतीच्या खाली किंमत येत असते. केंद्र आणि राज्य सरकारने बाजारात उतरायचं असतं आणि आपण ठरवलेल्या किमतीला तो माल खरेदी करायचा. व्यापाऱ्यांनी खरेदी करायचा असतो असा त्या कायद्यात तरतूद नाही, सरकारने खरेदी करायचा. मी स्वतः देशाचा अन्नमंत्री सुद्धा म्हणून अनेक वर्ष काम केलं आणि त्यावेळेला अनेक वेळेला गहू तांदूळ आणि त्या गोष्टी किमती खाली आल्याच्या नंतर आम्ही खरेदी केली, सरकारचे होते. आज या किमती जर योग्य मिळत नसतील ज्या सरकारने ठरवल्या तर महाराष्ट्राने भारत सरकारने स्वतः मार्केटमध्ये येऊन तो माल खरेदी करून शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. तुझी दुसऱ्याच्या गळ्यात ही जबाबदारी टाकणे योग्य. राम मंदिराच्या बाबत पुन्हा एकदा हालचाली सुरू झालेल्या आहे आणि विशेषतः आता सुब्रमण्यम स्वामींचं एक ट्विट आलंय ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की हिंदूंनो जागृत व्हा, मुसलमान ती जागा सोडायला तयार नाही. कुठेतरी दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. दबाव काही नाही. ते सर्व गोष्ट निवडणूक जवळ आली की राम आठवतो, विटा आठवतात, मंदिर आठवतो, अशी काही काही गोष्टी आठवतात आणि निवडणूक संपली की पुन्हा त्याच्या संबंधीचं भाषण पूर्णपणे करतो. त्यामुळे सध्या निवडणुका 1-2 वर्ष आलेले आहेत. हा त्याचा अंतर आहे. जिल्ह्यातील पक्षबांधणी कशी वाटणार? जिल्ह्यातील पक्षबांधणी आमच्या पक्षाची बांधणी कशी करायची मी जाहीर करून तुम्हाला सांगतो. आम्ही पक्ष कसा बांधायचा ते आपण उपयोगाला लागलेलं. तुम्हाला काय आम्हाला त्याची आता चिंता वाटत नाही. बाबासाहेब औरंगाबादच्या आपल्या 50 वर्ष झाले आपल्या कारकिर्दीला ते कार्यक्रम झाला तर गडकरी साहेबांनी
पुणे मुंबई जो एक्सप्रेस वे बांधला त्याच्याबद्दलची तुमची जी मोलाची भूमिका आहे त्याचा उल्लेख केला की कशा तो प्रश्न तुम्ही सुटकेस अशी दूर केला. मुंबई पासून नागपूर पर्यंत समृद्धी महामार्ग आहे तो विदर्भाला फार महत्वाचा आहे. त्यामध्ये खूप अडचणी येत आहेत. जाणता राजा विदर्भाची मदत करणार आहे का? प्रश्न असा आहे त्याच्यातून विदर्भामध्ये स्वच्छ करणे त्याचा विचार एकदा विदर्भातल्या ज्या भागाचा रस्ता जातो त्या लोकांना विश्वासात घ्यावा लागतो. माझ्याकडे या संबंधीच्या ज्या बैठका झाल्या त्याच्यामध्ये विदर्भातील लोकप्रतिनिधी आणि संकटग्रस्त शेतकरी हे सगळे एकत्र येऊन हे करणं कसं अयोग्य आहे या संबंधीची मतं त्यांनी मांडलेली होती. त्याच्यानंतर पर्यायी रस्ता आहे तो मोठा करण्याच्या संबंधीचा निर्णय जर घेतला तर त्याची अधिक उपयुक्त होईल अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे. आणि तिसरी गोष्ट की करण्याच्या संबंधीचा विचार करायचा असेल तर ते गडचिरोलीपासून सावंतवाडीपर्यंत जर या संबंधीचा काही विचार केला तर त्याची उपयुक्तता राज्याच्या सगळ्या भागाला होईल. आणि म्हणून त्याबद्दलचा आग्रह त्या औरंगाबादच्या बैठकीमध्ये त्या शेतकरी प्रतिनिधींनी त्या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की हे समृद्धी मार्ग ही काही या गोष्टी करायच्या असतात पण त्याला वेळ लागतो आणि त्या नक्की करायच्या असतात हे जाणून घ्यायचं. आता याच्यात उल्लेख त्यांचा उल्लेख का केला तर मी स्वतः प्रधानमंत्र्यांचे भाषण वाचलेलं आहे आणि टेलिव्हिजनवर पाहिलेलं आहे. माझ्याकडे त्याचं टेप सुद्धा आहे की त्याच्यामध्ये ते मुख्यमंत्री असतात इंडियन मर्चंट चेंबरच्या किंवा कुठल्यातरी एका व्यापारी संघटनेच्या बैठकीमध्ये सांगितलं की लोकांना बरोबर घ्यायचं असेल तर त्याला भौतिक स्वप्न दाखवायचे. तर ट्रेन जर लोकांनी मागितली तर नुसतं ट्रेनचं म्हणणं मांडू नये बुलेट ट्रेनचं म्हणणं मांडावं. तर ते बुलेट ट्रेन होईल का नाही लोक त्याच्यात बसतील का नाही ते नंतर बघू पण मांडणी तशी केली पाहिजे असं मार्गदर्शन देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केलं. त्याचा लाभ हा देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा घेतला असावा. एक सरकार त्याच्यामध्ये येते रस्ता झालं आणि त्याच्यातून राज्याचं हित असेल तर आम्ही काही तुम्ही विरोध करण्यासाठी दोन्ही लोक नाही पण ज्यांच्या जमिनी जात आहे ज्यांचं घर जात आहे ज्यांचं जीवन उद्ध्वस्त होत आहे तो एक दुर्लक्षित करून चालणार आणि त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे. हा प्रश्न ज्यावेळेला आम्ही औरंगाबादच्या बैठकीमध्ये घेतला त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की 15 दिवस थांबा सगळे सक्सेस होते. त्याचा 3 महिना झाला आहे असं काही सक्सेस तुमच्याचं माझ्या करणार आहे. सर सध्या देशामध्ये 2 चित्रपट सध्या मोठी चर्चेत आहेत. प्रदर्शनापूर्वी त्यातला एक हिंदीतला पद्मावती आणि एक दुसरा मराठीतला दशक्रिया. दशक्रियाला पुण्यातून विरोध होत आहे आणि पद्मावतीला देशामध्ये विरोध होत आहे. आपली भूमिका काय विरोध हा योग्य वाटतं आपल्याला? त्यांनी दोन्ही चित्रपट बघितले नाही त्यामुळे आपण कुठं वाचलं त्याच्यातून आल्यावर बघूया. तुम्ही शासन सिनेमाला जात नाही तर तुम्ही सांगितलं त्यावर आणि त्याचा एक सिनेमा पुण्यातला म्हणतात त्यावर तो जाऊन बघितलंच पाहिजे. मराठा आरक्षणाची आवश्यकता आहे का आणि आपला सरकार पुन्हा आम्ही याच्याबद्दल जाहीर करणारा भूमिका घेतलेली आहे की समाजाच्या कुठल्याही गरीब घटकाला जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी आरक्षण किंवा ही देण्याची आवश्यकता असेल तर त्या गोष्टी दिल्या पाहिजे. मग तो मराठा असेल किंवा ब्राह्मण म्हणजे एखादा गरीब घटविस्तृती करणारा ब्राह्मण असेल आणि त्याच्या मुलांना शिकायची संधी नसेल आणि आरक्षण मिळत असेल तर त्याचा आर्थिक स्तर हा तशा कामाला मदत करण्याच्या दृष्टीनं योग्य असेल तर तो केवळ ब्राह्मण आहे म्हणून त्याला दूर करणे योग्य नाही. योग्य असेल तिथेही मदत झाली पाहिजे. यापूर्वी आता शेवटचा प्रश्न मला यवतमाळला जाईल. तर शेवटचा प्रश्न आहे यापूर्वी तुम्ही गुजरातची निवडणूक लढवली होती असं यश त्यावेळेस आलेलं नाही यावेळेस काय वाटतं? मात्र आम्ही 5 जागा लढवल्या 7 जागा आम्ही आणि काँग्रेस एकत्र होतो. 7 जागेवर काँग्रेसने प्रेमाने आपले उमेदवार उभे केले. म्हणजे युती असताना सर्व ठिकाणी उमेदवार उभं करण्याच्या संबंधीचं प्रेम काँग्रेसने आम्हाला दाखवलं होतं. त्यामुळे आमचे 2 लोक निवडून आले तरी त्याच्यात
या वेळेला सुद्धा आम्ही एकत्र जाण्याच्या संबंधीचा विचार करतोय. आज कदाचित या वेळेला कपूर पटेल आणि काँग्रेसचे नेते एकत्र बसून दिल्लीमध्ये जागेच्या वाटण्याच्या संबंधी चर्चा करणार आहे. ही कदाचित चर्चा आता सुरू झालेली असेल. त्याचा निर्णय अद्याप काय झालेला नाही. सर, अगर भाजपा की सरकार गिरती है तो राष्ट्रवादी क्या चाहेगी कि कोई दूसरी सरकार बनाई जाए या मध्यावधि चुनाव में जाएगा? काय केली? अगर भाजपा सरकार इस समय गिरती है, गुजरात विश्वास जैसे समर्थक वापस महाराष्ट्र की बात चल रही है. भाजपा सरकार यहाँ अगर भाजपा सरकार गिरती है. धन्यवाद मित्रों, थैंक यू वेरी मच. आभार मानना